नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरती 2025 पदाधिकारी पोलीस पाटील मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, मैको या कृषी संस्थेचे जे संशोधक केंद्र या जिल्ह्यात आहे. मैको या कृषी संसदेचे संशोधक केंद्र या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण करणे. हे काय मित्रांनो, फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी मराठवाड्यामध्ये किती आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 हे म्हणजे ज्योतिर्लिंग आहेत. मराठवाड्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात व काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येत असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महिला व बालविकास. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे किती उत्तीर्ण असणे पोलीस पाटील होण्यासाठी उत्तीर्ण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10वी इयत्ता म्हणजे 10वी पास उमेदवार त्यांना अपेक्षित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे ते आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडद निळा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथे खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जालना येथे खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जनार्दन मामा. काय मित्रांनो? जनार्दन मामा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅडासा खनिज पदार्थ असतो. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅडासा खनिज पदार्थ असतो. म्हणजे कोणता पदार्थ असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लोह पदार्थ असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जीवरेखा सिंचन प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जालना या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मराठी व्याकरणचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात ही केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निर्मला सीतारामन. हे काय मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला म्हणजे संरक्षण मंत्री आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सायबर गुन्हा घडवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो? सायबर गुन्हा घडवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होत असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वरीलपैकी दोन्ही. 1 नंबर आहे संगणक आणि नेटवर्क. म्हणजे वरीलपैकी दोन्ही उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. हे काय होते मित्रांनो? महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये किती असू शकते? म्हणजे जास्तीत जास्त ही संख्या किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 17 असू शकते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ आपल्याला विचारलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48 मतदारसंघ आहेत. कशाचे आहे मित्रांनो? लोकसभेचे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, चतुर्भुज होणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चतुर्भुज होणे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लग्न होणे, त्याला आपण चतुर्भुज असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कोणत्या शहरामध्ये 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेले आहे? कोणत्या शहरामध्ये 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे झालेले आहे, म्हणजे पार पाडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डोंबिवली या ठिकाणी झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिल्या जिल्ह्याचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग हे पहिला जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पित्तळखोरा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पित्तळखोरा लेण्या हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी पित्तळखोरा लेण्या हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, काळ ओळखायचा आहे. आई मुलांना जेवायला वाढत होती. आई मुलांना जेवायला वाढत होती. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अपूर्ण भूतकाळ. काय मित्रांनो? अपूर्ण भूतकाळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत यातील आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शूर. शूर काय मित्रांनो? विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पैंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? पैंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे कोणत्या ठिकाणी मित्रांनो? हे नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांना आपण पेन्स हे असे पूर्वीचे नाव होते, पण त्यांना आता हे पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिलेला आहे? करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा गांधीजी यांनी दिलेला आहे. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेला रिपीट झालेला आहे. याच्यातला आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर शुद्ध शब्द आपल्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आशीर्वाद. काय आहे? आशीर्वाद. हा काय? शुद्ध शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी हे कुठल्या खेळाशी संबंधित ट्रॉफी आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुटबॉल विषय हा संतोष ट्रॉफी ही म्हणजे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, गुगमल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगमल राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमरावती या ठिकाणी गुगमल राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅडॅचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे डॅडॅचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्यसभेचे ते अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? बघा, पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोंदिया जिल्हा हा ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? छोडो भारत चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झालेली म्हणजे चळवळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 साली ही चळवळ सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, पळसाला पाने 3 या म्हणीचा अर्थ आपला सांगायचा आहे. पळसाला पाने 3 या म्हणीचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सगळीकडे मनुष्य स्वभाव सारखा या म्हणीचा अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, डेसिबल या एककाने कशाची मोजणी केली जाते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. बरेच परीक्षे वेळेस प्रत्येक वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ध्वनीची तीव्रता. काय म्हणतात? ध्वनीची तीव्रता. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, व्हॉलीबॉल या खेळामध्ये प्रत्येक संघात किती खेळाडू असतात? व्हॉलीबॉल या खेळामध्ये प्रत्येक संघामध्ये किती खेळाडू असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 खेळाडू असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाना फाउंडेशन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? बघा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे DNA या गुणसूत्राद्वारे आनुवंशिकता सूचित होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे आणि यामधले प्रश्न तुम्हाला बरेच वेळेस रिपीट झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.